नमस्कार मित्रांनो, मी कविता गायकवाड बोलते. एखाद्या आपण सल्लेल्या वस्तूसाठी जरी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल किंवा आपल्या आयुष्यातली जी काही राग, जी काही वातावरण आहे ते आपण जरी एखाद्या सल्लेल्या वस्तूसाठी जरी आपण चिडचिडपणा करत असेल किंवा आपलं मन त्यातून उदास झालेलं असेल, तर आपण त्याला अप्लाय ना आपण त्याचा म्हणण्यात काय अर्थ आहे का? ही काही जणांच्या डोक्यात बसण्यासारख्या गोष्टी आहेत आणि काही जणांच्या डोक्यात नाही बसणाऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो. फक्त माझं व्हिडिओ तुम्ही कसा साधं सिंपल आहे, ती काही त्याला कॉमेडी नाही, रोमॅन्टिक नाही, गाणं नाही, त्याला डीजे नाही, त्याला काय कुठलं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ म्हणजे नीट दुरुस्तात किंवा नीट व्यवस्थित तुम्हाला समजत नसेल तरी तुम्ही नीट माझे व्हिडिओ समजून घ्या. आज ह्या पृथ्वीतून आपण निघून गेलो किंवा आपण हार मानली, पुन्हा पळत येऊन धडाधड लोकांच्या अंगावर पडस्तोवर रडून आपटून बोंबलून मित्रांनो त्याचा काहीच उपयोग नाही. ज्या वेळेस ज्या वस्तूची, ज्या व्यक्तीची, ज्या माणसाची, ज्या माया प्रेमाची जर आपल्याला किंमत कळत नसेल, फक्त आपलं जीवन सुगी म्हणजे कळतं का, जुंधळा काढायचे दिवस त्याला सुगी म्हणते. त्यावेळेस वारं कावदन सुटल्यावर, हाटोळी सुटल्यावर जसा पाला उडतो जमिनीतनं पार वरपर्यंत कोसळतंय, आपल्याला काय वाटतं आभाळाला टेकतं काय की आभाळाला टेकतं काय, पण ते पाला आभाळाला टेकत नसतो. ते गुरमळून 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 घुमून 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 ते शेवटी ज्या जाग्यात पडायचं त्या जाग्यातच खाली पाला पडतो. पण ती समजणाऱ्यालाच हे अर्थ समजेल किंवा नाही समजेल हे मला माहीत नाही, पण ह्या अर्थाचं वाक्य मित्रांनो समजून घ्या. आज ही जीवन एकदाच आहे आणि एकदाच जन्म एकदाच आहे आणि मरण एकदाच आहे. त्याच्यामुळे जन्माचा ह्या आपण जरी त्याग केला, त्याग करण्यापेक्षा दुसऱ्याने जरी आपल्या जीवनाची संधी साधवून घेत असेल किंवा दुसरीच आपल्या मूर्तीला आपल्या टपून बसलेली असतील की बाबा ही व्यक्ती मेल्यावर किंवा ही व्यक्ती आपल्यातून गेल्यावर हे आपली सुधारणा होईल, चांगलं होईल, अशा बी काय भावना असेल तरी पण मला मान्य आहे त्या. पण माझी अशी अपेक्षा आहे की फक्त मरणाला आणि मृत्यूला कुठं घाऊन कुणीच, माझी एवढीच अपेक्षा. प्रत्येक महिलाला, पुरुषाला, माझ्या बहिणी भावांना सगळ्याला सांगणं आहे, फक्त मृत्यू होईल असं कोणीच कुणाला वागू नका. आज दुनिया आपली नाही, समोरल्याची काय होईल हे विचार करा तुम्ही. आज आता जगात कसा फक्त तात्पुरतच कुठलीही गोष्ट 10 मिनिटासाठी, 5 मिनिटासाठी किंवा तासासाठी वेळ काढून किंवा वेळ न काढता ही गोष्टी फक्त तात्पुरते येत्या. सगळा मला पूर्ण अनुभव आहे ह्या गोष्टीचा. असं नाही की मला ह्यातली काहीच माहिती नाही. थांबा एकच मिनटा, कॅमेरा हाला लागला, मी अलीकडे घेते कॅमेरा. थोडं माझं बसणं पण लईच आवर दिसायला लागले. मला काय म्हणायचं आहे, ज्या वेळेस लोकाला आपला हसू किंवा आपला हसू लोकाला, हे नको आहे मला. जे काय झालं, जे काय आयुष्यात आपल्या घडतंय ते घडून गेलं किंवा घडत असेल तरी पण त्याला महाग टाळावं, माझी अशी अपेक्षा. आणि असं नाही की ते आता घडा लागले त्या गोष्टीला घडवतच बसावं, त्याचा काहीच उपयोग नाही मित्रांनो. फक्त माझे व्हिडिओ मित्रांनो मन लावून बघा. तुम्ही फक्त अनुभव घ्या माझ्या व्हिडिओचा. असं काय तुम्हाला म्हणत नाही की मला लाईकच करा, सबस्क्राईब करा. हां, आता माणूस म्हणतंय इंस्टाग्रामला, फेसबुकला, यूट्यूबला लाईक सबस्क्राईब करा. मित्रांनो बहिणीनं प्रेमानं माणूस सांगतं, पण अशी अपेक्षा पण नाही की करावंच लाईक सबस्क्राईब. फक्त बघा मन लावून आणि त्यातून तुम्हाला अनुभव कसा घ्यायचा, काय घ्यायचा. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, माझं आयुष्य बर्बाद झाले, माझ्या आयुष्यावर राख उधळलेले देवानं, माझ्या जनावतांनी सगळ्यांनीच
पण तरी पण ती राख पुसून, आयुष्य मातीत लोळलेलं माती पुसून मी सगळ्या गोष्टी खंबीरीनं मी जगतच राहिले. अरे पण माझं जीवन देवालाच मान्य नाही तर बाकीच्या पृथ्वीवरल्या लोकांना काय मान्यता व्हायची माझं जीवन जगाचे? हे असं आहे हे तसं आहे. काही जण म्हणते ते लय तोंडन लय हे आहे. तोंड असल्याशिवाय बी जमत नाही. तोंड नसल्यावर बी गुमन गुसकाय ग बसाय गैरविश्वासाय म्हणते ते. तोंड असल्यावर बी लय तोंड आहे, लय तोंडाला पट्टाच पडत नाही, दमच नाही, असं सगळ्या गोष्टी आहेत त्या. पण कुणी माझ्या मजबुरीची संधी साधवून घेऊ नका. शेवटी मी जरी मेले तरी कोणाला फरक पडत नाही आणि समोरली जरी व्यक्ती मेली तरी मला काय फरक पडत नाही. परंतु कसं आहे, लय खालच्या पातळीला जाऊन वाटतं कोणी पण. आणि जरी पातळीला गेलं तर आपण साक्षरोतनं बाबा आपण त्या पातळीत गेलो नाही किंवा आपण त्या पातळीला नाही किंवा त्या पातळीचे आपण नाही म्हणून व्यवस्थित आपल्या मर्जीचं, आपल्या जोमाचं, आपल्या मानाचं प्रत्येकाने माझी हेच सांगणं आहे, फक्त आपल्या जोमाजोगं, आपल्या मर्जीजोगं आपल्या लाईफमध्ये आपल्याला व्यवस्थित वाटावं. कुठलीही वस्तू, खायची सुद्धा वस्तू असली टाकून द्यायसारखी घ्यायची नाही. खायची वस्तू फक्त ते आपल्याला जी आपल्याला वस्तू आवडते, जी आवडतं ना तीच घ्यायचं, तीच खायचं. उगाच दिसला बाजारात ढिगारा म्हणून फुकटचा मिळाला म्हणते किती बी उचलून आणून पिशवीत भरून घरी आणून वाया घालवायचं नाही किंवा ते उचलून कचऱ्यात टाकायचं नाही. तर आपल्या लाईफमध्ये आपल्या जोमानं, आपल्या मर्जीनं आणि आपलं जीवन फक्त 4 दिवस जगावं. एखाद्याचं कशात बरबाद होतं, एखाद्याचं कशात होतं, एखाद्याचं माणसातून होतं, एखाद्याचं आयुष्यातून होतं, एखाद्याचं दुखण्यातून होतं, एखाद्याचं काही बारा भानगडीतून आयुष्य उद्ध्वस्त होते व्हायचंच म्हणल्यावर. पण त्या आयुष्याला आपण आपल्या आपल्या खंबीरीनं किंवा आपला जीव आपल्या ताब्यात जरी ठेवून राहिलं तरी 4 दिवस जगण्याला संधी आहे. आणि जरी आपला जीव मातीमोलच करायचा असेल तर ती मातीमोल व्हायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही. 10 मिनिटाची 20 मिनिटाची बाजू लांबच. आणि चांगली लाईफ बनायला, चांगलं जीवन जगायला, चांगलं म्हणून घ्यायला 1 वर्षे, 2 वर्षे, 10 वर्षे, 12 वर्षे लागतंय. पण जिंदगी संपली म्हणाला आणि बाद झाली म्हणाला 1 सेकंद पण लागत नाही. मित्रांनो, बहिणींनो, माझी यूट्यूब फॅमिली, माझं काय व्हायला लागलंय माझ्या हृदयात आणि माझ्या डोक्यात काय शिस्त आहे मी आता काहीच सांगू शकत नाही. म्हणजे माझ्या जीवनापुरतं, माझ्या ह्याच्यापुरतं काय शिस्त आहे मला ते कळत नाही. मी दुसऱ्याला काय करायचं आणि दुसऱ्याला फक्त आपल्या जिंदगीला आता कसं समजून घ्यायचं आणि आपल्या जीवनाला कसं सुधारायचं आणि आपण जगायचं का जगणं संपवायचं हे आता माझ्या डोक्यात शिजायला लागलं. एवढे दिवस आहेत माझी, आहेत ही, आहेत ती म्हणून मी सगळं समजून घेत होते, सगळं सांभाळून घेते. पण आता समजून घेण्याची कॅपॅसिटी राहिली नाही आणि सांभाळून राहायची पण कॅपॅसिटी राहिली नाही. जीवन एकदाच यायचं आणि एकदाच जायचं म्हणून असं वाटत होतं जाऊ दे, आपण मरून गेलं तर बाकीच्याचं आपल्यामुळं नुकसान होईल, बाकीच्याचं वाटोळं होईल किंवा जगात आपण संपलं तर समोरल्याला सगळी दुनिया संपल्यासारखं वाटेल. दुनिया बघायला मिळेल पण आपण बघायला मिळणार नाही. म्हणून मी ह्या हिशोबातून मी आज ही अंत्ययात्रा माझी मागं पहिलाच 10-15 वर्षाखाली, 20 वर्षाखालीच जाणार, बुजणार. आतापर्यंत मी हे असं यूट्यूब, हिडो, इंस्टानी काही तुम्हाला मी बघायला मिळे नसते मित्रांनो, बहिणीनो, आणि मी दिसले पण नसते. मी मागच 15-20 वर्षापूर्वी मी मागच माझी जिंदगी मी संपवली असते. आणि तशी वेळ, तशी कंडिशन होतीच माझी. परंतु त्यातून पण मी खड्डे, खोलगे, चढ उतार, मी सगळं मी चढ उतार चढत उतरत आले. पण आता माझी कॅपॅसिटी फक्त मानसिक त्रासानं माझी कॅपॅसिटी संपलेली. चढ उतार पण आता होणार नाही आणि खड्डे खोलगे पण होणार नाही आणि आता नॉर्मल रस्ता पण आता आपल्याला सहन होणार नाही, अशी परिस्थिती झाली आहे माझी. फक्त मी असेच व्हिडिओ टाकत जाईन. फक्त व्हिडिओ तुम्ही मन लावून बघा मित्रांनो. आणि नवीन कोण असेल तर नवीन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि
फक्त कसं झाले आता मला बनवायला वेळ नसते, मला पोटाच पाण्याच बघावं लागतं, मी एकटीच आणायची कुठनं, कमवायचं कुठनं, आज काय मिळेल आणि उद्या काय मिळेल, मला तशी परिस्थिती आहे माझी. मग आता मला कसं व्हायला लागलं एवढा एवढा वेळ व्हिडिओ बनवायला, मग शॉर्ट व्हिडिओ बनवते, शॉर्ट गाण्यावरलाच व्हिडिओ बनवून टाकायला लागले. वेळ मला बनवायला पण मिळेना मित्रांनो, आणि माझी कहाणी सांगायला पण मला मजबूर केले सगळ्यांनीच, आणि देवानं पण आणि माझ्या शरीरानं पण, आणि जी काय मला मजबूर करते ती त्याला पण सगळीच मला हे येते. मी काय बोलते आणि काय बडबडते असं करून तुम्ही काय दुर्लक्ष करू नका. जर एखादा शब्द त्या व्हिडिओत काय नॉर्मली आला किंवा चांगला आला किंवा काही थोडा खराब आला तरी पण समजून घ्या, ते दुरुस्त करून घ्या. माझ्या आता मनस्थितीवर मेंटल हॉस्पिटलला मला ॲडमिट करायची वेळ आलेली आहे, आणि करायला पण मला कुणी नाही ॲडमिट. आता मी मरून पडले तरी मला कुणी विचारायला नाही, आणि मी जगले तरी मला विचारायला कोण नाही. फक्त माझं जीवन मी आहे तवरच मी आहे, फक्त माझंच एवढंच आहे. बाकीचं मला कोण आहे असं नाही, फक्त मी आहे, एवढाच विषय मित्रांनो. चला, लय मोठा व्हिडिओ होत आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलते, सांगते हाय.